छान रंगाची मिळाली म्हणून बाजारातून भरपूर संत्री आणली. छोटी संत्री. वाटलं गोड असतील. टेस्ट बघितली, पहिलं गोड होती. नंतर बघितली तर सगळी आंबट. मग आता काय करायचं? काय नाही, सगळी सोलली, त्याचा ज्यूस काढला आणि त्याचा ऑरेंज स्क्वॅश केला. कसा करायचा तो बघा आता. हा आहे 12 ते 15 छोट्या संत्र्यांचा ज्युसरमधनं काढून गाळून घेतलाय. आणि हे 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि ऑरेंज झेस्ट त्याचा पाक करून घेतोय. त्याच्यापासून मी ऑरेंज स्क्वॅश तयार करणार आहे. काय आहे, ती संत्री फार आंबट निघाली. ते आंबट कोण नुसती खाणार? तोंड लांबून जातं अगदी. मग त्याचं स्क्वॅश करून टाकायचं. ते मस्त स्क्वॅश आता पाक करतोय संत्र्या, ते स्क्वॅश हे घालून, झेस्ट घालून, आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते 1 लिंबू चवीप्रमाणे पिळून घ्यायचं. पाक चांगला तयार झालाय. आता साधारण 2 वाट्या ज्यूस आहे संत्र्याचा, तो मी त्यामध्ये घालतो आणि चांगलं उकळायचं 25 ते 30 मिनिटं. आणि उकळी आल्यानंतर त्याला लिंबू पिळून घालायचं. गॅस आता मोठा करायचा आहे. छान उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं. ते त्याला थोडीशी वरती थोडासा साका येतो, तो कमी झाला म्हणजे आपलं स्क्वॅश तयार झालं. ज्यूस घातलेलं सगळं मिश्रण आता चांगल्यापैकी उकळी यायला लागेल. त्यात ऑरेंज झेस घातल्यामुळे त्याला फ्लेवर चांगली येते. त्याचा एसेन्स वगैरे काही घालायला लागत नाही. इसेन्स आणण्यापासून तयारी नाही, आपल्या हातातच असतात हे संत्र्याची सालं, त्याच्यापासून झेस्ट काढायचे. वाटलं आपल्याला थोडीशी साखर कमी वाटते, अजून 3-4 चमचे ऍड करता येते. पण ते असं आंबट गोड छान लागलं पाहिजे. आणि थोडी चवीपुरते मीठ घालायचं. गॅसवर ठेवल्यावर हे जरा ढवळत राहायचं. अगदी ते दुधासारखं उतू जातं, तो वाया जाईल. ते साखा जमलेला आहे वरती. जसं जसं ते तयार होत जाईल तसं तसं ते स्क्वॅश छान तयार झालं असं समजायचं. पिवळट केशरी रंग जाऊन आपलं स्क्वॅश आता लाल रंगात आलेलं आहे. त्याचा अर्थ ते तयार झालं. त्याचा साका सुद्धा पूर्णपणे गेलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये भरून ठेवायचं. बर्फाच्या पाण्याबरोबर किंवा गार सोड्याबरोबर घ्यायचं. अतिशय छान लागतं. करून बघा. ऑरेंज स्क्वॅश तयार आहे आपला. तो छानपैकी ग्लासमध्ये घालायचा प्रमाणामध्ये. त्यामध्ये मस्तपैकी आईस क्यूब्स घालायचे. आणि थंड पाणी घालून मस्तपैकी हलवून घ्यायचं. पाणी घातलेले, बर्फही आहे भरपूर. क्या बात आहे. मस्त ऑरेंज स्क्वॅश पासून सरबत तयार. टेस्टही बघूया त्याची. वा, एकदम प्रमाणात आहे.